आठवड्यातून एकदा तरी ही भाजी आमच्या घरी नक्कीच बनते. नॉनव्हेजलाही मागे टाकेल एवढी ही भाजी चवीला भारी लागते. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी चमचमीत सोयाबीन वडीची भाजी बघणार आहोत. मस्त चमचमीत शाकाहारी भाजीपुढे नॉनव्हेजही फिके पडेल एवढी ही भाजी चवीला भारी लागते. अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला बनवून ही भाजी केली आहे, तेव्हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे आपण 100 ग्रॅम सोयाबीन घेतली आहे. तर इथे आपण मोठ्या साईजचे सोयाबीन घेतले आहे, याला सोयाबीन वडी असेही म्हणतात. आजची ही सोयाबीन वडीची भाजी मी 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहेत. यासाठी इथे मी 100 ग्रॅम सोयाबीन घेतले. तर आता यामध्ये आपल्याला गरम आणि उकळलेले पाणी घालायचे आहे. त्याचबरोबर थोडे मीठ यामध्ये घालायचे. सर्व साहित्य छान मिक्स करून 10 ते 15 मिनिटे हे सोयाबीन आपल्याला झाकून ठेवायचे आहे. तर आता सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत या भाजीसाठी स्पेशल असा मसाला तयार करून घ्यायचा. यासाठी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर आता आजची ही भाजी आपण 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहोत. यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे इथे आपण उभे चिरून घेतले, ते यामध्ये घातले. अगदी थोडे तेल घालून कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवून छान तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. तर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान आपण इथे भाजून घेतला आहे. कांदा भाजून घेतला की साईडला करून घ्यायचा. यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये बारीक चिरलेले खोबरे घालायचे. इथे आपण अर्धी वाटी सुके खोबरे बारीक चिरून घेतले आहे, ते यामध्ये घातले. अगदी थोडे तेल घालून खोबरे आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खोबरे भाजून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. खमंग असे खोबरे भाजून घेतले की मिक्सरमध्ये सहज बारीक होते. खोबरे भाजून झाले की बाजूला करून घ्यायचे. त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या. त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये घातल्या. 1 इंच अद्रक बारीक चिरून घेतले, ते यामध्ये घातले. सर्व मसाले अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचे. मसाले भाजून घेत असताना तुम्हाला जर वाटले तर यामध्ये अगदी थोडे तेल घालायचे. सर्व मसाले अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर साईडला करून यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा लाल पिकलेला टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोचा पूर्णपणे कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत टोमॅटो भाजून घेतला की टोमॅटो साईडला करायचा. आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे. तर आता यामध्ये 1 चमचा धने, त्याचबरोबर 1 चमचा पांढरे तीळ घातले. 2 तमालपत्र आणि 2 हिरवी इलायची यामध्ये घातली. त्याचबरोबर 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 मिरे यामध्ये घातले. आता आपल्याला काय करायचं, हे सर्व मसाले 1 मिनिटभर छान भाजून घेतले की पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे. तर मंडळी, जेव्हा आपण काहीतरी वेगळा प्रकार करून ही भाजी बनवतो ना, तर भाजी चवीला इतकी भारी लागते की घरातील सगळे मंडळी खूपच आवडीने खातात. आणि सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी तर हा मसाला अगदी परफेक्ट आहे. तर आता तुम्ही पाहू शकता 15 ते 20 मिनिटात आपले सोयाबीन छान भिजले आहे. आता यातील सर्व पाणी काढून हे सोयाबीन आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. दोन्ही हाताने पिळून यातील आपल्याला सर्व पाणी काढून टाकायचे आणि सोयाबीन छान कोरडे करून घ्यायचे. तर आता सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर एक मोठे पातेले गरम करायला ठेवले. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तर आता तेल गरम झाले आहे. यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला घालायचा. खमंग असा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. जेव्हा आपण हे मसाले मंद आचेवर अगदी छान खमंग होईपर्यंत परतून घेतो ना, तेव्हाच भाजीला छान चव येते. त्यामुळे मसाला परतून घेताना अजिबात घाई करायची नाही. अगदी छान मंद आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत मसाले परतून घ्यायचे. मसाला परतून घेताना घरभर सुगंध दरवळला, तेल छान सुटले, नंतरच यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे. तर आता मसाला छान परतून झाला. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा.
त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची. यामध्ये आपण काही खडे मसाले घातले होते, त्यामुळे अगदी पाव चमचा गरम मसाला आपण यामध्ये घातला. आता आपल्याला या व्यतिरिक्त यामध्ये काहीही घालायचे नाही. मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. अशा पद्धतीने मसाले काढून जर तुम्ही सोयाबीनची भाजी बनवली तर यापुढे तुम्हाला नॉनव्हेजही फिके वाटेल, एवढी भाजी चवीला भारी लागते. तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये जे मसाल्याचे काही पाणी शिल्लक होते ते घालायचे. थोडे पाणी घालून सर्व मसाले आधी छान एकजीव करून घ्यायचे, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गिठोळे यामध्ये राहत नाही. अशा पद्धतीने सर्व मसाला आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. एक मिनिटभर हे मसाले छान एकजीव करून घेतले की यामध्ये जास्तीचे पाणी घालायचे. अगदी घट्ट पातळ पाहून यामध्ये पाणी घालायचे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे. मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे व यावर झाकण ठेवायचे. भाजीला छान उकळी आली की यामध्ये पिळून घेतलेले सोयाबीन घालायचे. त्याचबरोबर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. सर्व साहित्य छान एकजीव करून यावर पुन्हा झाकण ठेवायचे. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. मसाले आपण छान परतून घेतले होते, त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनिटात खमंग अशी आपली सोयाबीनची भाजी तयार होते. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे. खूप छान तरी भाजीला आली आहे. खमंग अशी सोयाबीनची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, त्याचबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. तुमच्याकडे जेव्हा नॉनव्हेज न खाणारे पाहुणे मंडळी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी तर ही सोयाबीनची भाजी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर मंडळी तुम्हाला माझी ही सोयाबीन वडीची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी स्पेशल असा मसाला तयार करून केलेली ही सोयाबीनची भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.